फुगा काय असतं फुगा? मला काय माहिती. कापा कापा. काय गेलं? अहो काय करता? कोको कोको करा. असं असं करा ना. पण तो आणि आमची अशा प्रकारे रेसिपी रेडी आहे जेवणासाठी. ताम तामचा डोका आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि प्रत्येक सीझनला आमच्याकडं पाहुणे असतात. पावसाला असो, उन्हाळा असो, नाही तर थंडी असो, यांना लागलेली आहे भूक. थांबा, आणतोय तुम्हाला जरा टायमान. आत्ताच बाजारांशी जाऊन आलो आहे. शुक्रवारचा बाजार आहे आज. आमच्या इथं बाजार भरतं. मस्त बटाटे आणलं, स्वस्त, फुल स्वस्त. 100 रुपयाची 5 किलो. तुमच्याकडं कधीला भेटताना सांगा. आपल्याला माहिती नाही पण घेतली. बटाटे संपलेली तर येस. नाही गेलतो म्हणजे दुकानाच्या बाहेरच बाजार असतं ना. सो सकाळपासून बोलत होतीस बटाटे आणा बटाटे आणा. बटाटे घेऊन आलो आणि 5 किलो 100 रुपयाची. आणि मग चाट खायला मस्त. टोस लसूण कशाला सोलतं? आपल्या रेसिपीसाठी. कसली? चला दाखवते. लसूण नाही, बसून सोलता येईल लसूण. काय स्पेशल? दाखवते ना. येस. दूध आणला. दूध. मी ब्लॅक टीच ठेवला. काय बोलते? मग काय? तरी तुला फोन करायची आठवण नाही. टाइम होईल तर बरं. आता तुम्ही बोला मला एवढा दम का लागलाय. जस्ट मुंबईशी आलोय. हो. नवीन स्टॉक घेऊन उतरवलाय. मार्केटमधून बटाटे घेतले, चहासाठी दूध घेतला आणि आलोय घरी. मॅडम बोलते रेसिपी करायची. ये ना, हे भारी लागतं टोस. सो चला मस्त फ्रेश होतो, चहा पितो. येते बघा, यासाठी मी लसूण सोलते. अरे हे आता साप माना करायला लावशील तू. हो मग तुम्ही अजून मला वाटलं साप बीप करून ठेवला असेल. सकाळी हो, पप्पाही आणलाय ना. मला येतो का? सकाळी पप्पाही दिला यो ताम. मला वाटलं मस्त साप बीप करून रेडी असेल. मस्त ताव मारीन. काय नाही, ताजा आहे हो, ताजा. ताम माशाचा डोका आम्ही नेहमी आणतो. येस, त्या दिवशी पण आणला विकत. एवढा भारी लागतो ना, मस्त. ये आले सकाळी पाम मासा आणला. येस, पाम मासा. सो आपल्या पण शॉपमध्ये डेली अपडेट असतं. रोज 2 दिवसात नवीन स्टॉक येते. ज्यांना कोणाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर पंक्ती मेन्सवेअर म्हणून आपला अकाउंट आहे इंस्टाग्रामवर. फॉलो करा. डेली अपडेट तिथं असतं. रोज एक व्हिडिओ असतं न चुकता. जसा डॉक्टरकडे गेलो कसं 3 टाइम गोळ्या देतात, तसा आमची सकाळी 1 टाइम व्हिडिओ असतं. येस. आणि अजून काय मी बोलणार होती? हे काय बोलते? काहीतरी बोलणार होती. आणि बघूया, एक लेडीजसाठी स्पेशल पॅटर्न येणार आहे. जर रात्री आला आपल्या मार्केटमध्ये, मी दिलेले ऑर्डर, जर आज रात्रीपर्यंत आला तर याच ब्लॉगमध्ये दाखवेन मी, नाहीतर मग आणि त्याची व्हिडिओ मी करेन. यस. शेअर करेन. सो चला कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत. चला लुगडवला आम्ही मस्त. आणि इकडं चाललाय डिडूचा व्हिडिओ कॉल. हिचा अजून लसूण सोलूनच होते. तोपर्यंत आम्ही कुत्रेश्वर भाऊ ना. त्यांना सांगा माझंच खा ना, माझेच चावा. हो, पकड 1 मिनिट. हा, आता चावा बोललीस ना. हो, मे महिन्यात गेल्या वर्षी माझा कुत्रा चावलेला. डाग अजून आहे. हे बघ, कोणतरी आनंद सोडलेले आणि त्यांना आम्ही खाऊ देऊन त्यांना मोठा केलेला. मोठा झाल्यावर यांच्यात चावला 2 वेळेला. मी सांगला नव्हता घरून कोणला, बरं घाबरते. गेल्या वर्षी मे मध्ये. सो चला असू दे, देते त्यांना. कुत्रेश्वर भाऊ वाट बघतात आपली. ए चला यो यो ये. चाल तू 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 सगळे करत धावून खाशील. बाबा बाबा, अरे खा दिलाय तू पण खा रे. चुंबडी चुंबडी. काय नाही, इथं कोण ना कोण सोडतान मग येतात, मग देतो आम्ही. भांडण भांडण मत करो. खाणं चावा आमचे धर.
सो चला मस्त आता तांब साफ करायला घेतो. तांब घाई घाई चावी इथंच ठेवलेली. अजून एक खारा. आवाज येते काय कुरुम कुरुम. काय करता? तुला सांगला काय ना तू करतोस काय. काय ते काय होतं? फोटो काढा सांगत होतो. मग या काढते चला. नाही राहू दे की. चला ना उठा उठा. ओ टेक्निक तुमचं जुगाड ना म्हणून मी गपचूपच चालू केलेली व्हिडिओ. तेवढ्यात बघितलं तुम्ही. खवला काढायला काय घेतलं दाखवा हो. सोलर बघ पटापट पटकन निघतं. उडतात सगळीकडं. पंक्ती मच्छीवाला. कुछ भी ना. शोभता हो शोभाल. शोभाल बघ पटापट निघली आहे बघा. थांबा थांबा ना. डोकं मला या तोडा बिडाचाच व्हायचा ग. म्हणून तुम्ही मला बोलता का? मला वाटलं तुम्ही या मला कसं जमलं असता. वाईट बघा कोणाला शिका भारी आहे खरोखर. जाम फास्ट झाला बघ किती फास्ट झाला. हो सगळी खावला निघली. फरक फरक एवढाच काय ती दनादन उडतात म्हणून बाहेरच करा. या सगळीकडे इकडे बघा सगळीकडे. बघ ताजा एकदम ताजा ना. फ्रेश आहे. आपण आता मच्छी हाणायला जातो तेव्हा हा बघताव ना इशात तोडतात ना. बघू हा डोक्या करशीच. मोठं मासा आम्ही कधी कापला नाही घरात. हॅलो नीट पकडा. कोको कोको कोको. असा फटका पण मारतात लगेच. माहिती आहे आपला नेम चुकल. आपण प्रोफेशनल नाही मच्छीवाले. काय हो काटा आहे तो. काटा नाही मग? यो फुगा काय असतं फुगा. मला काय माहिती. कापा कापा. काय गेला अहो काय करता? कोको कोको करा. असं करा ना. पण तो येस कापला बघा. काय तर खालता नाही काय घाण असते ती पोटातली हो. काय झालं बघा. मच्छीचं याचं काय होते काय नव्हतं त्याला. तोडा ना पहिला 2 तुकडं करा ना. केलं आता काय करायचं. नाही मच्छीवाला होऊ शकत. नाही मच्छीवाला होऊ शकत का? ही एक डोसका तोराला एवढा. यो आपण आता रशाला ठेवू. अख्खा यो अख्खा डोका. खा माशा हो मग आम्ही तुम्हाला खाऊ. आम्ही असं तल्यात ना रास टाकता. म्हणजे काही असं उरलेलं जेवण असला किंवा कुत्रे जेव्हा बाहेर नसतात तेव्हा उरलेलं जेवण भात वगैरे तल्यात आम्ही टाकून देतो. मासे भरपूर आहेत ना इथे मग ते खातात. लगेच त्यांची चुंबडी होते. आता भरलाय ना. आता दिसायचे नाही. जेव्हा पाणी आटला होता तेव्हा दिसत होते ते.
आता मस्त पहिले धुतो पाण्याचे. पहिलं कापा ना. अच्छा direct 17वेला मला काय असं हा हा पंक्ती मच्छीवाल्या आवरा टाइम लावाल तर कसं व्हायचं. आता मला तुझी हेल्प लागेल. कशासाठी? सूर्य आवडा नंतर गेली आता घे. मी इथून काम आवडा नंतर घे. कशासाठी? तसं नाही. ह्या बघ या मिनी जर काढलं नाही ना तर तसंच राहील ना, वास येईल अंगाला पण. आंघोळ करीन ना योगे. काय करू हे ना बुंदापासून इथून माझा हात कापलेला. या असा अर्धा टाकून 17वेला हात धुवायला गेल्यावर तुम्ही पंक्ती मच्छीवालं कसं व्हाल सांगा. अख्खा हे सांगा. लाल तुम्हाला लाल बोलली नका धुवू, पहिलं कापून घ्या. पंक्ती मच्छी आता एवढं डोकं कापल्यावर परत उठून जातील. आता मी बोलले म्हणून आता उठणार नाही बहुतेक. ये कोको कोको असा काम आहे. मारा पटका आता. हा हा चंदाबिंदा झाला. मला हसू का आलं माहिती आहे का वेगवेगळे रिएक्शन. नाही हो. हे बघ आमचा पुत्रेश्वर महाराज बघ इथे पण आला. वासावर आला तो लगेच. ये नेमबाजी असा चुकतो रे नेम. ऐक कडक आहे ना खूप. डायरेक्ट हार्ड आहे ना तो. साईडचा पोळ एखादा हा तिथूनच झाला. तुटला नाही. थोडा राहिला. सो फायनली तोडला का नाही परफेक्ट. खूप परिश्रमानंतर तो तुटलेला आहे डोका हे आमच्या ठेवू काय? हातून. नाही खावायला काढा तुला? काढा तुला आवडते ना या? मला नाही आवडत त्या गावरी. काढा. आवडते ना पटकन नाही आहे ना? नाही बाबा दात नाही हो. बघ, दात बघ. कुठे दात? ते दात असतात का गावरीत दात? मग तोंडात काय? आणि ती गावरी. धार कमी आहे का सूर्याला? दार गेली. ते धार करायचं आहे. काठी थोडे. जमला जमला. तोडला ना बस एवढा मोठा पीस. आता त्याच्यावर तर फटका मारा सावकाशा. खार माशाऊ. फायनली नाही लगेच तोडला. मी जसं लगेच. व्हिडिओ बंद केली तशी पोज लगेच चेंज झाली बसायची. ताड 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 तो तोडला. हा आता काट. तुम्ही काय करायला पाहिजे होता माहितीये का? मच्छीवाल्याकडेच न्यायला पाहिजे होता बाबा. द्या तोडून. सकाळी लेट झालो ना आणि मला वाटलं तुम्ही आता काम पचच केला. या तुम्हाला नाही जमत ते मला कसं जमेल हो? मी बोंबील ते हलवलू सुरीशी कापू शकते. मांदेली साफ करू शकते. या एवढं मोठं मोठं मास कुछ भी. 1 किलो तास मी हम्म? 1/2 पाऊण किलो. काय माहिती. झाला. काम 25. आता काटा कसा कापायचा? किती मोठ्या कपच्या करून. कपच्या
तिकडे बोट्या. एवढ्या. हा हा? बघू. बाबा खवलांचा यो प्रॉब्लेम असतो हा. कसं सटकला. अभी तो मैंने साफ किया था सब. हा लेकिन तो राहिला ना थोडा थोडा. राहिला. खवलावशी डायरेक्ट सटकत ना. चौकासा घाई नका करू. काय घाई नाहीये आपल्याला. घाई नाही. जड येतो. काटा. टिकला. बोटी कापली. येस. कसं काम 2 दिवस पुरल. तोंडाचे प्रकार बघा. तोंडाचे प्रकार. काटा तुटत नाही ना. असं घेऊन आपटवा त्याच्यात नाही, तो सुरी. मास खालचा. अच्छा. आपली टेक्निकचं म्हणणं आहे. कापला ना. तर सर्व अख्खा मासा कापून झालेला आहे. शेवटची शेपटी बाकी आहे. आताची मगाशीची पोच ना आताची पोच बघा. आता न सांगता मी कॅमेरा चालू केलाय. हो घाम फुटलाय. हो थांबा थांबा थांबा. काम 50. आता मस्त मस्त हा डोका आणि या बोट्या पडल्या न तुकड्या. येस. आणि ही सगळी आता घाण झालेली ते आहे. मी साफ करणार. अगं बाई असं कॅमेऱ्यात बोलायला फक्त. हा चला चला यावे. धुवू ना मी. हॅलो. नको काय धुते मी. भांडी मी लावत ठेवलेली. लावत घेतलेली. हा थांबा ताट आणते तो. भांडी मी लावत घेतलेली आणि मला आवाज दिला. परत कशाला पाहिजे हो. पाणी मारते ना तिकडं. कान पाणी फेकते ना. सरला. एवढा मासाचा पडलाय. बाव. चला मी भांडी लावून घेते. हात धुते आणि मग सगळं भांड्यांवर उडवाल तुम्ही. म्हणजे पहिले तुम्ही ती घासलेली भांडी बाजूला. तीच मी लावायला सांगते. मी लावते आता. बरं काम मासा मस्त तोडला बिडला आणि मॅडमला साफ करायला दिला आणि मी धुवायला. धुवायला दिला आणि मी शॉप मधून जाऊन आलो तोपर्यंत सर्व रेडी करून ठेवलं. मस्त धुतलंय डोका. मध्ये गेले होते Yes. अजून व्हिडिओ करायला. पंक्ती मेन्सवेअर चॅनल नाही सॉरी पेज Page. इंस्टाग्रामवर चेक करा. नवीन नवीन अपडेट येत असतात आणि Yes. भारी भारी कपडे असतात. हा मी कधी कधी यांना मी सांगते हा मला टी शर्ट आणा. म्हणजे यांचेच कपडे मेन्सवेअर पण एम साईज मला होते ना. मला घेऊन या. मी घालते घरात. घालते. बघितलं असेलच तुम्ही. सो चला झाली आता सुरुवात रेसिपीला. मस्त तापलेलं एक कढई. आता पहिला आपण ग्रेव्ही बनवू. Yes. रस्सा, कालवण. नंतर फ्राय. ठीक आहे जशी तुमची इच्छा. ऍक्च्युली शॉपचेच मुलं आमचे ब्लॉग थोडे डिले होतात कारण दुकानाकडे लक्ष द्यायला लागतात. 1 दिवस 2 दिवस आड करून शॉप मध्ये स्टॉक आणायला लागतं त्याच्यामुळं. सो चला जेवढा शक्य होईल तेवढा आम्ही ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतो. असाच प्रेम तुमचा आमच्यावर राहू द्या. आणि ब्लॉग येत नाही. तुमचे मेसेजेस येतात. काय झालं ब्लॉग का नाही येतात. इंस्टाग्रामला सुद्धा मेसेज येतात. तुमच्या दोघांना आम्हाला येतात काय येत नाही ब्लॉग. एवढं प्रेम बघून एवढं भारी वाटते ना. येस. तापलं का. ही ना अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर चेचून घेतली. पेस्ट नाही केली. चेचून घेतलंय.
सुरी कुठे हो हा का? मला माहिती होता बरोबर म्हणून हे केलं. ऍडजस्ट फॅन लावला असता पण आवाज खूप येईल त्याचा. झाली रेसिपी. भाई शायनिंग पिवाला पाणी आणलेला पण पाणी यान पितच नाही. आता मी हे करते जेवण बनवायला घेते. आता जेवण बनवायला काय पहिले पिवाला घेतलेला. मस्त बोलतो टिपॉयवर ठेवू आणि पीत जाऊ दिवसभर एवढा पाणी. हाय काचेचा आहे तो. येस. घाटी मारो घाटी मारो. आता टोमॅटो टाकते मस्त. ही बघा इकडे बघा अशी शायनिंग. अशी शायनिंग आहे. मग असं बाजूला ठेवायचं. डायरेक्ट का नाही टाकू शकत? शायनिंग नको का मला? चला तो शिजू द्या टोमॅटो. मसाले, हळद, आपला मसाला. तर आमचा मसाला तिखट आहे म्हणजे तिखट मुद्दाम बनवलाय तो मसाला. मुद्दाम बनवला काय? तिखट लागतो. हे काय आयटम? धनिया पावडर, धनिया. गरम मसाला. ते कसं ओळखलं? मा तू नसल्यावर मी बनवतो ना रेसिपी. मस्त मस्त. मी असल्यावर काहीच येत नाही साहेबांना. मी नसल्यावर सगळा काय काय बनवतील. हे वाटणाचं पाणी. पाणी का टाकलं माहितीये का? का? जो आपण मसाला टाकला ना हा. पाण्यात तो तेवढा शिजून शिजतो. अच्छा मसाला कच्चा शिजतो. नाही हा हा लागत. हा ओके. शिजला. तुम्हाला सांगायला आलं का? मग शिजला. आता शेंगा काय फेवरेट. शिजला बघा. म्हणजे शिजला, हो. तरी आली बघा तरी आली. तेलाची. हा. हा? आता शेंगा टाकते आणि ते आपला डोका. आणि आमची अशा प्रकारे रेसिपी रेडी आहे जेवणासाठी. सिंपल आहे डोका ताम. बनवायचं म्हणजे. त्यावर राहता पाणी. तामचा डोका आहे. मस्तपैकी आता घाटी मारायची अशी. थांबा तुम्ही नका घातली. ओके. तुम्ही सगळं ते घेऊन ठेवा. मीठ चवीनुसार. खूप जास्त चव असेल तर खूप जास्त टाका. काही Yes. हरकत नाही. किती मस्त कलर झालाय बघा. झणझणीत रेडी होतोय आमचा ताम मासा. आणि इकडे घेतले फ्राय करायला. हा, ते आता मॅरिनेट करते आणि त्याच्यात टाकते गरम पाणी. गरम पाण्याची काय होते माहिती का? हा मसाल्याची चव तशीच राहते. तशीच राहते. हा. आणि मस्त दिवसभराचा काम काढायला आलाय पाऊस. पाणी बघ किती जोरात आलंय. चला इकडे मस्त बोट्या. आता मी पण बोट्याच बोलायला लागलोय. मग काय झालं ते? आणि तुकड्या. रस्सा रेडी झालेला आणि आहे. आमचा रस्सा रेडी झालेला आहे. एक नंबर. सो चला जेवणाची तयारी झालेली आहे. इथे मस्त रस्सा आणि आता ताम फ्राय. ताम फ्राय. आणि मस्त आम्ही ताव काढणार आहोत. येस. सो चला आम्ही आता दुपारी भाकरी केलेल्या हा संध्याकाळसाठी. हा पण मासे असे हा हा नका कर. तुमच्याच बद्दल सांगते. हा मला डोक्याशी भात खायचे. भातच भारी लागतं भाकरी नाही.
सो चलो मस्त आता फ्राय होईल. आमचा काळवंत झालेला आहे. नंतर भात घालणार आहे आणि इकडे भात घालते गरम गरम. आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. तुम्हाला कुठली रेसिपी अजून बघायची कमेंट करून नक्की सांगा. आम्ही नक्की बनवू. गावठी कोंबडा वगैरे बघितला, आता तांब बघितला. अजून कुठली रेसिपी बघायची आहे? तुम्हाला काय बघायचं म्हणजे कोणती रेसिपी बघायची असेल तर कमेंट करा नक्कीच. येस, आम्ही नक्की बनवू. सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.